मित्रांनो, कसं आहेत आपण सर्वजण? आय होप तुम्ही खूप छान असाल. मित्रांनो, मी मासोळीचा शॉर्टमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या टाईमला मला खूप कमेंट आल्या की तुम्ही मासोळीचा आम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवा. बारामतीमध्ये न्यू लॉन्च नवीनच हॉटेल ओपनिंग झालेलं आहे मासोळी, जिथं कोकणातली चव आहे. तर त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे मासोळी हॉटेलमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहणार आहे जे हॉटेलचे ओनर आहेत. आपण त्यांच्याशी म्हणू शकतो गप्पा मारणार आहे की तुम्ही आमच्या यूट्यूबमधील सदस्य फॅमिलीमधील लोकांना तुम्ही काय देणार आहे की बारामतीमध्ये तुम्ही नुकतंच लॉन्च केलं आहे मासोळी म्हणून. बघा आता थंडी म्हणलं की लोक मासेंचा हे घेतात, मासे खाऊ वाटतात. मासे खायचे कुठं तर हा प्रश्न पडतो. मग बारामध्ये तुम्ही आलं तर मासोळी हॉटेलला यायचं. मासोळी हॉटेल काय आहे तर चला, आपल्या यूट्यूबमध्ये सदस्य लोकांनी मला कमेंट केली होती की आम्हाला मासोळीचं बारामतीमधलं पूर्ण हॉटेल दाखवा, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी माहिती आम्हाला सांगा. मित्रांनो, पहिल्यांदा हॉटेलमध्ये आल्यानंतरनं तिथलं त्यांनी जे स्ट्रक्चर बनवले ह्या मी गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आल्यानंतरनं देवाचं दर्शन होतं. देवाचं दर्शन घेतल्यानंतरनं मित्र किती वेगळ्या पद्धतीने त्यांनी हॉटेलचं हे केलेलं आहे. समोरच त्यांनी फिश टँक ठेवलेला आहे. फिश टँक बघू शकता मासा. हॉटेलमध्ये आल्यानंतरनं लहान मुले वगैरे येतात, त्यांना आकर्षण म्हणून फिश टँक ठेवलेला आहे. आणि मासोळी म्हणलं की ऑपोजिट तिथं फिश टँक असणारच आहे. त्यानंतरनं त्यांनी जे कोकणामध्ये तुम्ही गेल्यानंतरनं फिरायला गेल्यानंतरनं कसे तिथले तिथले नाव आहेत अलिबाग, त्यानंतरनं महाड, त्यानंतरनं खेड, त्याबरोबर दापोली, त्याबरोबर श्रीवर्धन हे बघू शकता. त्यानंतरनं कुडाळ, हे अशा बघा त्यांनी किती युनिक पद्धतीने त्यांनी नावं दिलेले आहेत. आणि पूर्ण कोकण आपल्या बारामतीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, बारामतीपासून साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती मासोळी हॉटेल आहे. त्याचं मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस वगैरे मी सगळं देणार आहे. नक्की आहे मित्रांनो, टेस्ट घ्यायला. आणि मासे वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायचं म्हणलं तर कोकणातले तर बारामतीमध्ये मासोळी हॉटेलला. तर या ठिकाणी ह्यांचं काउंटर आहे. आणि महत्त्वाचं काउंटरला बघा, जशी आपली बोट असते ना, त्यांची मासोळीची बोट असते कोकणामध्ये नाही का, कशा बोटी असतात त्या टाईप त्यांनी याचा आकार दिलेला आहे. थोडं युनिक बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी हॉटेलचे ओनर बसलेले आहेत. त्याबरोबर हे बघू शकता कोकणामधला हा त्यांचा फोटो, गणपती बाप्पा, त्यानंतर त्यांचे वेशभूषा वगैरे. त्याबरोबर हे पाहू शकता मित्रांनो, असं हॉटेल आहे. या ठिकाणी पण बघा दुसऱ्या ठिकाणी चिपळूण दिलेलं आहे. त्याबरोबर कणकवली, त्यानंतर रत्नागिरी. तुम्ही जर कोकणामध्ये फिरायला गेला असताना तर हे नावं तुम्हाला लगेच लक्षात येतील. मालवण, त्याबरोबर हे बघा त्यांची बनवण्याची त्यांची तिथल्या कोकणातली स्टाईल, त्याबरोबर तिथले शेती, जी कोकणातली शेती असते ना, त्यावर ते बघा शेती वगैरे भात वगैरे लावतात ना कोकणामध्ये ते. त्यानंतरनं हे बघा शेतकरी वगैरे कशी भाताची लागण करतात. त्याबरोबर तिथलं नृत्य, कोकणामधलं नृत्य काय असतं हे आपल्याला पण माहीत नसतं. हे बघू शकता. त्यांनी असे फोटोग्राफी वगैरे केलेली आहे हॉटेलमध्ये की जेणेकरून तुम्ही येताल ते बघताल या गोष्टी. त्याबरोबर असं हॉटेल आहे. खूप छान स्ट्रक्चर हॉटेलचं बनवलेलं आहे. त्याबरोबर हे बघू शकता टेबलच्या अरेंजमेंट वगैरे कसे आहे. मी लवकर आलेलो आहे त्यामुळे आत्ता सध्या नाही आहे कस्टमर. येतील कस्टमर, गर्दी होते खूप, कारण इथली चव खूप भारी आहे मित्रांनो. आणि थोडं मार्केट असल्यामुळं पण थोडंसं आहे, लोकांची गर्दी कमी आहे. पण बघा मित्रांनो, टेबलच्या बॅक साईडला त्यांनी असे उशांचे जसे साडींचे हे असतं ना आपलं जर्जरी साडीचं, तसे त्यांचे कवर, पिलोचे कवर त्यांनी केलेले आहेत. बसण्याची अरेंजमेंट बघू शकता किती साध्या पद्धतीने आहे त्यांची. तर आपण वेळ न घालवता आपण जे हॉटेलचे ओनर आहेत
त्यांच्याशी आज आपण बोलणार आहे. तर त्यांना आपण विचारूया की बाबा तुम्ही बारामती नमस्कार शेठ. नमस्कार. तुम्ही आमच्या यूट्यूबमधील जे आमची फॅमिली आता बघत आहे तर त्यांना तुम्ही काय सांगताल नक्की तुमच्या हॉटेलबद्दल की बाबा तुम्ही तुमची उपाययोजना काय आहे तर तुम्ही सांगा. आज बारामतीमध्ये आपल्याला 3 महिने झाले. आपण बारामती भिगवण रोडला मासोळी या नावाने मासोळी सी फूड रेस्टॉरंट आपण चालू केलेलं आहे. बारामतीमध्ये कसं सी फूडचं प्रमाण अगदी नाही म्हणण्यासारखं आहे. आपला पहिला प्रयत्न तर तोच आहे की बारामतीतल्या दर्दी मासे खाणाऱ्या खवय्यांना जे की मासे खाण्यासाठी कोकणात जातात तर त्याची उपलब्धता बारामतीमध्ये करून देणं हे आमचं प्रथम ध्येय आहे. ज्या प्रकारे तुम्ही कोकणामध्ये गेल्यावर सुरमई, पापलेट, कोळंबी, ओलाबोंबील, बांगडा, मांदेली हे मासे खाण्यासाठी तुम्ही बारामतीपासून साधारणतः 350-400 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या कोकणात जाता. तर आमचा हा पहिला प्रयत्न आहे की आपण बारामतीमध्ये ते कसे उपलब्ध करून देऊ शकतो आणि कसे ताज्या पद्धतीनं देऊयात आणि तुम्हाला जे कोकणामध्ये कोकणी पद्धतीचं जे जेवण असतं म्हणजे त्यांचं ओल्या नारळाचा जो रस्सा असतो आमसूल घालून गेलेला तर तो रस्सा असू द्यात किंवा सोलकढी असू द्यात ओल्या नारळाची. तर ह्या पद्धतीनं आमचा हा पूर्ण प्रयत्न आहे की कोकणात न जाण्यापेक्षा आपण जे बारामतीतल्या लोकांना घरी बसल्या ह्या गोष्टी सर्व उपलब्ध करून देऊया. आणि आता जे कोकणामध्ये आपण जी सी फूड्स तर हे सगळं इथं मिळणार आहे का? आता जे कोकणामध्ये तुम्ही खाता सुरमई, पापलेट, कोळंबी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता बारामतीमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. नक्की तुम्ही एकदा त्याचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य मासोळी हॉटेलला भेट द्या. आणि आता सी फूड्समध्ये तुमच्याकडे आता कोणकोणते थाळी असणार आहे? आता सी फूडमध्ये आपण प्रथमतः 6 प्रकारचे मासे आपल्या देण्याचा प्रयत्न आपला आहे. त्याच्यामध्ये सुरमई थाळी, पापलेट थाळी, कोळंबी थाळी, ओलाबोंबील थाळी, बांगडा थाळी, मांदेली थाळी अशा 6 प्रकारच्या आपण थाळ्या देतो. थाळ्यांचे रेटसुद्धा अगदी जे तुम्हाला कोकणामध्ये जसे रेट आहेत जसे की 350 रुपयापर्यंत सुरमई, पापलेट मिळतो आपल्याला कोकणामध्ये तर त्याच भावामध्ये आपण बारामतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपला आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा पैशाचा लोभ न घेता आपल्याला लोकांना कसं ती गोष्ट अनुभवायला मिळेल लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत. तुमचा जो प्रवासाचा खर्च आहे 300-400 किलोमीटर जाण्याचा ट्रॅव्हलिंग वेळात वेळ काढून तुम्हाला जावं लागतं. बरोबर. अगदी तुम्ही कोकणाचा हा अनुभव घेणं पण गरजेचं आहे. पण कधी कधी काही कारणास्तव काही जणांना वेळ मिळत नाही काय नाही मग तो आमचा प्रयत्न आहे की तो बारामतीमध्ये ते फूड उपलब्ध करून द्यावं. तीच क्वालिटी तीच चव आम्ही इथे उपलब्ध करून दिलेली आहे. छान वाटलं बोलून. नक्कीच आमच्या यूट्यूबमधील जे फॅमिली आता बघत आहे त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल. आणि मी आमच्या यूट्यूबमधील जे आता जे फॅमिलीमधले चॅनल बघत आहेत किंवा माझा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना मी नक्की रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा मासोळीला या सर्व गोष्टी तुम्ही ट्राय करा. कारण की आता बऱ्यापैकी बारामतीमध्ये हॉटेल आहे बरोबर तर ते फक्त मच्छी थाळी देतात बाकी दुसरं काय देत नाही. हो कारण आपल्याला तो समुद्रातला मासा लाभलेलाच नाही. आपल्याकडं रिव्हर फूड आहे जिथे आपण भिगवणची चिलापी म्हणतो तर ते पण आपण आपल्या इथे ठेवलेले आहे जेणेकरून सगळ्या लोकांना सी फूड परवडेल हे पण नसतं परंतु एक कधीतरी तुम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आपण कसं म्हणतो आयुष्यात कधीतरी एकदा प्रत्येक गोष्ट एकदा करून बघितली पाहिजे तसं कधीतरी समुद्रातला मासा त्या माशापासून मिळणाऱ्या भरपूर शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत. लहान मुलांना खाण्यासाठी तर हे मासे फार शरीराच्या दृष्टीनं एकदम अप्रतिम आहे. किचनमध्ये तुम्ही आता सध्या अपडेशन वगैरे चालू आता सध्या तरी आम्ही 3 महिने झाले चालू करून त्यामुळे थोडंसं किचनमध्ये काम पूर्ण झालेलं नाही आहे तरी लवकरच आपण ते पण दाखवायचा प्रयत्न करूयात तुम्हाला. म्हणजे ज्या प्रकारे आपण सुरमई पापलेट बनवतो त्या सर्व गोष्टी आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करून घेऊ. बोलून छान वाटलं. थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही आता ऐकलं असाल जे हॉटेलचे ओनर आहेत मेन मालक मासोळी हॉटेलचे तर त्यांनी किती चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की तुम्ही काय करता आपण फॅमिली पूर्ण एकत्र घेतो आणि रत्नागिरीला जातो कोकणात जातो का जातो तिथला निसर्ग पाहण्यासाठी ठीक आहे. त्याबरोबर मग आपण काय करतो की जेवणासाठी आपण मच्छी ऑर्डर करतो. मग मच्छी ऑर्डर केल्यानंतर तिथले प्रकार वगैरे तिथं गेल्यानंतरच खायला मिळतात आपल्याला. मग बारामतीत पण हॉटेल आहेत मित्रांनो पण बारामतीतले हॉटेल फक्त आपल्याला मच्छी थाळी देतात या गोष्टी कोणी देत नाही. पण हे नुकतंच नव्याने आत्ता जे नवीन हॉटेल आता चालू होते मासोळी म्हणून तर ह्या गोष्टी त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्या. याचा नक्की तुम्ही मित्रांनो या मासोळी हॉटेलला तुम्ही व्हिजिट करा
आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय पाहिजे, किंवा मी त्यांना सांगेन की आपण त्यांना सांगूया की आमचं बारामतीच्या लोकांचं हे म्हणणं आहे, आमच्या यूट्यूबमधल्या लोकांचं हे म्हणणं आहे. तर नक्की या बारामतीमध्ये आल्यानंतर ना तुम्ही कुठेही न जेवायला जाता मासोळी हॉटेलला या. बारामती भिगवण रोडला हॉटेल आहे. साधारणतः 3 किलोमीटरवरती मासोळी हॉटेल म्हणून तुम्ही गुगलला जरी टाकलं तर त्यांचा तुम्हाला ॲड्रेस शो होतो. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला पूर्ण हॉटेल त्यांचं दाखवलं आहे. फक्त त्यांचं किचन दाखवू शकलो नाही, त्यावर दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचं काम चाललेलं आहे किचनचं, पण त्यांच्याकडे कोणकोणत्या थाळी उपलब्ध आहेत याचे फोटो मी तुम्हाला तिथं मेन्शन करेन ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. त्यांना खायला टाकावं शेट, थोडंसं म्हणजे हालचाल करतात. हा मासा कोणता आहे? हा ब्लॅक कलरचा आहे. शार्क आहे का? बघा मित्रांनो, हा शार्क आहे. आणि हा कोणता आहे? गोल्डफिश आहे. अच्छा, गोल्डफिश.